मित्रहो नमस्कार. हल्लीच्या काळात कोणाला कशावरून मिरच्या झोंबतील सांगू शकत नाही. आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये एक ठराविक टार्गेटेड वर्ग आहे. हा टार्गेटेड वर्ग जो आहे तो इतका टार्गेट बनलेला आहे लोकांचा की तो चुकतोय कधी आणि आपण त्याच्या चुकीवर बोट ठेवून भांडतोय कधी. याच्यासाठी काही वर्ग जे आहेत ना ते टपूनच बसलेले असतात. त्याच्या एखाद्या वाक्याला माफीसुद्धा करीत नाही, पण आपण वर्षानुवर्षे अनेक वाक्य चुकतोय हे ते सहजगत्या विसरून जातात. मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी एक असा व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ होता की ब्राह्मण एवढं सगळं सहन करूनसुद्धा प्रगतीपथावर कसे. त्या व्हिडिओत मी असं म्हटलं होतं की दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी बहुजनांकडून ब्राह्मणांनी काय शिकलं पाहिजे याच्यावरचा मी व्हिडिओ उद्या टाकणार आहे असं मी सांगितलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी तो टाकलासुद्धा, पण तो व्हिडिओ कुणी पाहिलाच नाही. आणि हा ब्राह्मणांवर जो मी व्हिडिओ बनवला होता की ब्राह्मणांनी एवढं सगळं सहन करून ब्राह्मण प्रगतीपथावर कसे, तो व्हिडिओ अनेकांनी पाहिला. आणि त्याच्यावर जो काही कॉमेंट्सचा पाऊस पडला ते काय विचारू नका. म्हणजे पुढचा व्हिडिओ पाहिलाच नाही त्यांनी. तो न पाहताच त्याच्यावर खूप जणांनी कॉमेंट्स केला. तर त्या आता कॉमेंट्सना कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे म्हणून आजचा व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. त्याच्यात अनेक कॉमेंट्स होत्या. सुरुवातीला होतं की ब्राह्मणांनी तुम्हाला लुबाडलं, ब्राह्मण तुम्हाला म्हणण्यापेक्षा बहुजनांना लुबाडलं आणि स्वतः हा जो हिंदू धर्म आहे तो स्वतःच्या हातात ठेवला वगैरे वगैरे. मी तर म्हणेन आता सगळ्यांसाठी हिंदू धर्म मोकळा आहे. आता काय ब्राह्मणांच्या हातात तो धर्म राहिला नाही. बाकीच्यांच्या हातात धर्म दिला. अनेकांचे आहेत. साधू झाले, अनेक लोक महापुरुष झाले. पूर्वी एक असं होतं की साधू बनला तर त्याला भगवी वस्त्र तरी घालायला लागायची तर त्याला साधू म्हटलं जायचं. आताच्या काळात सुटाबुटातला सुद्धा साधू होतो आणि तो कुठल्याही जातीतला असतो. ब्राह्मणांवर आता ब्लेम करू नका. तुमच्या हातात धर्मसत्ता दिली तर तुमचे अशोक खरात काय करतात बघा. ते एक मध्ये रायगडमध्ये भोंदूबाबा पकडले, ते काय करतात बघा. अहो, अशोक खरातने जे जे केले ते ब्राह्मणांच्या मनातसुद्धा कधी आले नसते आणि त्याने काय असं केलं पण नसेल इतकं ते अशोक खरातने केलं. आणि मला एक सांगावंसं वाटतं आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो अशा लोकांना जे असं ब्राह्मणाने अशा नीच वृत्तीनं असं केलं तसं केलं जे म्हणतात त्यांना मला असा एक साधा सोपा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही शिकली सवरलेली लोक आहात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं नाव उठल्या बसल्या घेता तुम्ही, जय बाबासाहेब, जय बाबासाहेब, जय भीम, जय भीम असे तुम्ही खूप वेळा असे गोष्टी करता, उठता बसता, त्यांची आठवण करता. पण मी तुम्हाला त्याच व्हिडिओत बोललो होतो की ब्राह्मण ह्यांनी जो बाबासाहेबांनी जो मंत्र दिला तो ब्राह्मण पाळत आहेत, तुम्ही नाही पाळत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यातला संघटित व्हा जर सोडला तर शिका आणि संघर्ष करा हे दोन्ही मंत्र ब्राह्मण आजवर पाळत आलेलं आहे. तुम्ही नाही पाळत होते. बरं, तुम्ही शिकला सवरलात, संघटित झालात, पण संघर्ष नाही करत आणि तुमच्यात संघर्ष करण्याची वृत्ती नाही म्हणून तर त्या अशोक खरातकडे गेलात तुम्ही की संघर्ष न करता आम्हाला मूळ कसं होईल ते सांगा, नंतर आम्हाला आमच्या विवंचना कशा. आणि क्लास 1चे अधिकारी हे महाशयांच्या ज्यांच्या पत्नी त्या अशोक खरात बाबाकडे गेल्या ते महाशय सगळे क्लास 1चे अधिकारी, कोणी मंत्री आहेत, कोणी आमदार आहेत. आणि त्यांचं काय काय हातात घेतलं ते अशोक खरातचं काय विचारू नका. धर्मसत्ता ब्राह्मणांकडे होती असं म्हणणाऱ्यांना मी आता उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं आहे असं मला वाटतं. दुसऱ्या एकानं कॉमेंट्स केली अशी होती की म्हणे सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला, पण ज्याने स्त्री शिक्षणासाठी एवढं आयुष्य वेचलं त्या महात्मा फुलेंना भारतरत्न दिला नाही. तर ह्या महाशयानं माझं सांगणं आहे की भारतरत्न कुठल्या ब्राह्मणांचे ती ब्राह्मण कोणी देत नाही, ते राज्यकर्ते देतात, केंद्र शासन देतं. इतक्या वर्ष केंद्रात शासन कोणचं होतं त्यांना तो प्रश्न विचारा. आणि आता जे कोण बसलेत भाजप शासन त्यांना तो प्रश्न विचारा. म्हणजे आता भाजप हे संघवादी आहे असं म्हटलं जातं, तरी संघावर जरी ब्राह्मणांचं वर्चस्व आहे असं तुम्ही मानता, पण पंतप्रधान हे कर्तव्य कठोर आहेत.
ते कोणाच्या दडपशाहीखाली दडपणारे नाही आहेत आणि ते OBC गटाचे आहेत. त्यांना विचारा तुम्ही की भारतरत्न ह्यांना का नाही दिलेत, सचिन तेंडुलकरला का दिलेत. अगोदर काँग्रेसचं शासन होतं, त्यांना विचारा सचिनला भारतरत्न दिला, ह्यांना का नाही दिला. अहो, बहुजन वर्ग भाजपबरोबर कधी राहिला नाही इतके वर्ष, तो राहिला काँग्रेसबरोबर. त्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा भारतरत्न दिला नव्हता. तो VP सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी तो दिला. ज्यांना तुम्ही भारतरत्न विश्वरत्न म्हणताय ना, त्यांना भारतरत्न मिळायलासुद्धा 30 एक वर्ष वाट पाहायला लागली त्यांच्या मृत्यूनंतर. 25-30 वर्ष, 20-25 वर्ष तरी असतील, इतके वर्ष वाट पाहायला लावली. आणि कशाला त्याच विषयी गोष्टी बोलायला होता आम्हाला. आणि ह्या सगळ्या आत्ताच्या आहेत, असं म्हणायला नको की खोटा इतिहास दिला, ब्राह्मणांनी इतिहास दिला, असं काही म्हणायला नको. ह्या सगळ्या आता अलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही 60-65 गाठलेल्या एखाद्या वयाच्या माणसाला विचारले तर सांगेल की ह्या खऱ्या गोष्टी आहेत. आता याच विषयावर आणखी एक मी बोलणार आहे. सचिन तेंडुलकर स्वतःसाठी खेळला असं म्हणणाऱ्यांना मी सांगतो, सचिन तेंडुलकरला मी नाही, तुम्ही नाही, अख्खं क्रिकेट जगत त्याच्यासमोर नतमस्तक होतं. तो महान क्रिकेटर होता म्हणून नव्हे, तर तो एक महान माणूस आहे म्हणून. दुसरी गोष्ट, क्रिकेटपटूला किंवा खेळाडूला भारतरत्न देण्यात यावा हा नियम त्यानंतर त्याच्यासाठी करण्यात आला होता. आजपर्यंत भारतरत्न फक्त सामाजिक सुधारणेला द्यावा असं काही लिहिलेलं नाही. भारतरत्न ज्यांनी भारताचं नाव उज्ज्वल केलं अशा व्यक्तीला भारतरत्न देण्यात यावा. मग कुठल्याही क्षेत्रात असेल, म्युझिकमध्ये असेल, आर्टमध्ये असेल किंवा ह्याच्यात, त्यांनी पण भारताचं नाव मोठं केलं आहे, त्यांनी स्वतःचं नाव मोठं केलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की सचिन तेंडुलकर खेळला तो स्वतःसाठी खेळला, हे निम्म सत्य आहे. आणि आता विराट कोहली खेळतोय तो कशासाठी, त्याला तुम्ही असं का म्हणता का हो कधी विराट कोहली स्वतःसाठी खेळतो. नंतर आणि कोण आता जे आहेत खेळाडू, पण सचिन तेंडुलकर ब्राह्मण आहे तर त्याला टार्गेट केलं जातं. मला मान्य आहे ना स्वतःसाठी खेळला, पण मला आठवतं अजूनही कपिल देव विश्वकप जिंकला होता, त्यावेळी जेवढे फटाके फुटले नव्हते तेव्हा सचिन तेंडुलकर जर मैदानात असेल आणि त्याचं 99वर असेल तर लोकांचा BP वाढायचा. का सचिन तेंडुलकर स्वतःसाठी खेळत होता, आमच्यासाठी थोडीच खेळत होता. सगळ्यांना गोडी लावली क्रिकेटची ती सचिनच्या फटकेबाजीनं गोडी लावली. तो स्वार्थासाठी होता की ह्याच्यासाठी तो नंतर तर पण त्याच्या खेळण्यानं आपल्या भारतामध्ये क्रिकेटची गोडी लागली आणि त्यानंतर लोक घराघरामध्ये क्रिकेट बघायला लागले. त्याच्या अगोदर बघत होते ना, असं नाही, पण क्रिकेट एवढं पसरलेलं नव्हतं. आणि हा इतिहास आहे, हा मी सांगायला किंवा तुम्ही सांगण्याचं गरजच नाही. त्या काळात सचिन तेंडुलकर आऊट झाला की लोक अक्षरशः म्हणजे विरोधी एक संघ जो असेल तो खूप इतरांसाठी नाही मारायचा. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न तुम्हालाच विचारतो. सचिन तेंडुलकरचं तुम्ही नाव घेतलात की सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात आला, पण महात्मा फुलेंना देण्यात आलं नाही. मला तुमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला गेला, महात्मा फुलेंना का नाही, असं तुम्ही आता त्याचा मला कोड उलगडा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आला, पण महात्मा फुलेंना का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना साधा महाराष्ट्र भूषणसुद्धा का नाही, याची उत्तर द्या मला. आपण तर म्हणतो, आम्ही सगळे म्हणतो की महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहे, मग त्यांना महाराष्ट्र भूषणसुद्धा पुरस्कार का नाही. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, इतक्या जणांनी भारतभूमी घडवलेली आहे की त्या प्रत्येकाला भारतरत्न जर द्यायचं म्हटलं तर अनेक वर्ष लागतील. आत्तापर्यंत ज्यांना भारतरत्न मिळालं आहे तेच काय फक्त भारताचे रत्न नाही आहेत, खूप रत्न आहेत. हे त्याच्यावरचं एक उत्तर आहे. कुठेतरी समजून घ्या. आपल्याला देवानं डोकं दिलं आहे, त्याचा कधीतरी वापर करा. आणि कॉमेंट्स करताना ना अशा बिंडोकपणाच्या कॉमेंट्सचं अजिबात करू नका. त्याला काहीतरी अर्थ असू द्या. आणि भारतरत्न पुरस्कार समितीवर काय मी बसलेलो नाही, त्यांना विचारा ना तुम्ही जाब. तर माझ्या व्हिडिओखाली हे कॉमेंट्स करण्यापेक्षा तुम्ही त्यांना जाब विचारा. तुमच्या घरीदारी येतात ना कोणी प्रचाराला, त्यांना विचारा की बा सचिन तेंडुलकरला तुमच्या शासनानं भारतरत्न दिला, मग महात्मा फुलेंना का नाही दिला, ते सांगतील ना तुम्हाला उत्तर. ते बांधील आहेत, मी कसं बांधील असेल. मी तुमच्याबरोबर दुसऱ्या दिवशी बहुजनांवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे.
तुम्ही पाहू शकता कधी टाकला होता, पण तो तुम्ही पाहिला नाहीत. तुम्ही आदल्या दिवशीचा व्हिडिओ पाहिलात, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओच पाहिला नाहीत कोणी. तुम्ही त्याच्या व्ह्यूजची पण कम्पेअर करू शकता. आणि तो व्हिडिओ न पाहताच तुम्ही कॉमेंट्स करायला सुरुवात केली की ब्राह्मणाने असं केलं, तसं केलं, ब्राह्मणाने तसं केलं, असं केलं. आजसुद्धा करतायत ना. एक लक्षात ठेवा, ज्याच्या हाती सत्ता ना त्याला माझा येतोच. तो ब्राह्मणांच्या हाती असो, मराठ्यांच्या हाती असो. अहो, सांगायचं कशाला, मराठ्यांना आरक्षण कोणाकडून हवं होतं तर ब्राह्मणांकडून हवं होतं, फडणवीसांकडून. त्यांनी इतक्या वर्षात 13-14 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. त्यांच्याकडे कधी आरक्षण मागितलं नाही किंवा त्यांच्या दरबारी कधी आंदोलनंसुद्धा केली नाहीत आरक्षणासाठी. पण ब्राह्मण मुख्यमंत्री दिसला तर त्यांना आरक्षण हवं असं वाटलं. इतका ब्राह्मण तुमच्या मनामनात तनातनात भिनलेला आहे, तर तुम्ही कशाला ह्या गोष्टी सांगता? कशाला गोष्टी सांगता? कोणी बोलत नाही, कोणी उत्तर देत नाही, म्हणून काही बोलता. आणि त्या बोलण्याला अर्थ तरी असावा, तुमचा अभ्यास त्याच्यातून कळू दे. ब्राह्मणांच्या हाती धर्मसत्ता म्हणता, आणि आज ज्यांच्या हाती धर्मसत्ता आहे त्यांच्याकडे शिकले सवरलेली लोकं जातात आणि ते काय काय तुमचा अंदाज घेतात, तुमचा काय काय अपमान करतात, तुम्हाला काय काय घाणेरडे कृत्य करायला लावतात, हे विसरून जातं. धर्मसत्ता ब्राह्मणांच्या हाती होती तर महाराष्ट्रात इतके नरबळीचे प्रकार झाले स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळानंतर. ते नरबळी कुठल्या ब्राह्मणांना द्यायला सांगितले होते हो तुम्हाला? आणि त्या तुमच्याच रक्ताच्या, तुमच्याच हाडामासाच्या मुलाला तुम्हीच कापताय. एवढी बुद्धी भ्रष्ट झाली तुमची. आणि कुठल्या ब्राह्मणानं असं कृत्य केलं असेल सांगा ना मला. कुठल्या ब्राह्मणानं असं कृत्य केलं होतं? पण तुम्ही करता मात्र ते. कोणीही सांगू दे. ब्राह्मण असल्या कुठल्या गोष्टी असतील तर तसं त्या सांगा ना की असा तुमच्यासमोर ब्राह्मणानं सांगितलं की असा नरबळी द्या, तुमचा पैशाचा पाऊस पडेल. तुमच्यातलीच काही लोक सांगतात आणि सगळं ब्राह्मणांच्या माती खापर. त्या अशोक खराची जात कोणी नाही शोधून काढली, कारण तुम्ही स्वतः नंगे व्हाल हे तुम्हालाही माहिती आहे. तुमचं नंगे पण तिथं कसं झाकलं गेलं मग? तोच अशोक खरा तुझ्या ब्राह्मणाची पाठी लावतो, ब्राह्मण असता हे येतो तर आले असते परत ब्राह्मणशाहीवर. तिथे तुमची चड्डीवर ओढलात तुम्ही नंगेपण झाकण्यासाठी. ती का ओढलात? काढा की त्याची जात, कोण आहे तो. कसं आहे मित्रांनो माहिती आहे, बोलायला लावू नका हो. आणि कसं आहे माहिती आहे का, आम्ही ब्राह्मणांच्या गोष्टी काय केल्या चांगल्या वाईट तो इतिहास झाला. वर्तमान काळात आपण जगतो आहे आणि वर्तमान काळातच आपण जगायला हवं. इतिहास आहे तो लक्षात ठेवायचा असतो. मी असं म्हणत नाही की तो विसरून जायचा असतो. इतिहास विसरणारी माणसं हे कधीच वर्तमान काळात जगू शकत नाही आणि भविष्यकाळ घडवू शकत नाही, हे मान्य आहे. पण त्या इतिहासावर सकाळी उठल्यापासून प्रवचन जर द्यायला बसलात ना तर प्रवचन देणाऱ्याचं पोट भरेल, प्रवचन ऐकणाऱ्याचं पोट नाही भरणार, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमचं याच्याबद्दलचं मत काय नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.